बांधला गेला तो बाण कर्णाने सोडावा आणि कुत्र्याच्या मुखामध्ये तो बाण मारायचा असा तो शेवटचा भाग होता. कर्णाने बाण सोडला, कर्णाचे डोळे भाजले गेले, पाठीमागे आपण कुत्रा त्या ठिकाणी सोडले गेला. कर्णाने बाण सोडलेला होता, पण तो बाण सोडल्यानंतर कर्णाचे डोळे भाजल्यानंतर कर्णाच्या कानावर एक आवाज पडला, कर्णाने बाण सोडला. कर्णाने बाण सोडल्यानंतर त्या नगरवासियांच्या लक्षात आलं की हा काही कुत्र्याच्या तोंडामध्ये गेला. त्याचे डोळे ज्याला उघडले गेले, कर्ण थोडा हाताने काय म्हणून कर्णाला त्या ठिकाणी वाईट वाटलं की आपण आवाजाचा लक्षभेद या ठिकाणी करू शकलो नाही. तर पितामह भीष्म त्या ठिकाणी उभा राहिले, त्याने सांगितलं कर्णा या आजच्या योद्धेमध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा तू आहे. त्याचं कारण असं की समोरच्या तमाम रोडच्यावर एक पतळत नावाची पक्षी बसलेली आणि त्या पक्षीने दाना आपल्या पिलाच्या चुकीत ज्यावेळेस भरवला तो आवाज तुझ्या कानावरती आला, तो बाग सोडला. एका बाळाच्या कडेने आवाज घुमघुम आवाज त्याच्या कानावर, त्याने त्या आवाजाचा लक्षभेद केला होता. म्हणजे काय इतकं विद्वान कर्णाचा जय जयकार केला. परंतु त्या ठिकाणी एक गुरु होते, त्याचं नाव होतं कृपाचार्य. आवडे ते कृपाचार्य त्याचं चौथ्यावर चढले. त्यांनी सांगितलं की नगरवासियांनो, कर्ण हा आमचा श्रेष्ठ धनुर्धर मला माहित नाही, कर्णाने आपलं गुण सांगावं आणि या युद्धामध्ये सहभागी व्हावं. कर्ण गंगेचा वाहत राजा माता आणि आदिराजाला सापडलेला होता. तर वाढ जी होती, लहानपण होतं, बालपण होतं, ते त्या ठिकाणी चंपा नगरीमध्ये आदिराज आणि राजा मातेच्या उदरात त्या ठिकाणी पार पडलेलं होतं. म्हणून कर्णाला आपलं गुण सांगता आलं नाही. तो क्षत्रिय कुलाचा नसल्यामुळे त्याला त्या राजकुलाच्या युद्धामध्ये सहभागी करता आलं नाही, त्याला ते युद्ध जिंकता आलं नाही, म्हणजे ती स्पर्धा जिंकता आली नाही. मला माहित नाही, पण वैजापूरच्या लोकांनी या वैजापूरच्या कर्णाला तुझं कुळ विचारण्याचा प्रयत्न केला काय, हा माझ्या मनात. कारण इतका विद्वान आणि शूर माणूस आपल्याकडे असताना सुद्धा आपण या निवडणुकीत त्याचं माझ्या मनाला प्रचंड वेळ या ठिकाणी. आपण सर्वांनी मेहनत घेतली आणि भाऊचा निकाल लागल्यानंतर मला एक कविता आठवली सुरेश भटांची की विरतो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाडले जरी पंख माझे अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर काही कावे जाळले झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतून डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे खेळेल तुफान जरी वाट चालतो अडथळ्यांना घाबरून अडवळणी पावलांना पसंत नाही. ही सुरेश भटांची कविता या भाऊबद्दल त्या ठिकाणी तंतोतंत केली. मी आपल्याला नम्र विनंती करतो की आज जरी आपण या युद्धात हरलो असलो तरी भविष्य आपलं आणि या भविष्याची नाती ओळखून आपण सर्वांनी भाऊच्या पाठीशी या ठिकाणी एकत्रित झाला पाहिजे. कारण निवडणुकीच्या अगोदर ती भाऊकडे गर्दी होत होती, आज ती गर्दी नाही, फक्त गर्दी या ठिकाणी जमली. गर्दी गायब आहे, गर्दी या ठिकाणी हजर आहे. गर्दीचं कारण काय होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जिधर माल उधर पब्लिक रहती है आणि म्हणून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्नांचे शिखर करायचे आणि पुन्हा भाऊंना त्या ठिकाणी नवीन उमेदवारी कशी देता येईल त्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी शेवटी एकच सांगेन की हार में क्या जीत में, भाऊ अटल बिहारी वाजपेयी क्या हार में क्या जीत में की जीत नहीं भयभीत में, क्या हार में क्या जीत में की जीत नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा हार नहीं मानूंगा राग नहीं खाऊंगा, काल के कपाल. आत्ताच या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय अविनाश पाटील गालांडे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मी प्रत्येक वक्त्याला विनंती करतो की आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे, कारण वेळ उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे आपण सर्वांनी वेळ पाळावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मी यानंतर विनंती करतो धनगर समाजाचे नेते आदरणीय बाळासाहेब भाऊ जानराव यांनी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आज या ठिकाणी आभार मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व नेतेगण आणि वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक मित्र परिवार
आणि सर्व या ठिकाणी